नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस, तीळ, मका आणि ज्वारी या पिकाचं अतोनात नुकसान झालं. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला. त्यातच मंगळवारी रात्री वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतातील तीळ आणि ज्वारी या पिकाचं अतोनात नुकसान झालं. या नुकसानीचं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये पुन्हा एकदा गारज झालेला आहे. होत्याचं नव्हतं झालं. जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये, हव्यासह या मुसळधार पावसामध्ये सर्व शेतमाल जमीनदोस्त झाली असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या या नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेला आहे. मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे मागणी करतो, झालेल्या शेतमालाची त्यांनी तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावे व प्रधानमंत्री पीक विमा योजनेला अधिसूचना द्यावी या नुकसानीबाबत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात यावे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि नेते हे निवडणुकीमध्ये मशगूल आहेत. शेतकरी हा पूर्णतः या नैसर्गिक आपत्तीमध्ये हवालदिल झालेला आहे. त्यामुळे मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागणी करतो की झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात यावी. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भाजप शिवसेना महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या खामगाव येथील लोकसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते व आमदार आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. माझी लढाई कोणासोबत नाही, माझे कार्यकर्ते आमची लढाई. मागच्या वेळेस जितका लीड मिळाला होता त्याच्या दुप्पट लीडनं निवडून आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते लढाई करत आहेत. हे बघा, अशा फालतू लोकांच्या आरोपाला मी उत्तर देत नाही. आता उद्या कोणी उठल आणि माझ्यावर आरोप करल. आज सगळे विरोधी जे 21 उमेदवार आहेत ते सगळेच्या 20 उमेदवार त्यातले मला एकट्यालाच विरोधामध्ये बोलतात. आणि मला वाटते आपणही सुद्धा मीडियावाले लोक सुज्ञ मंडळी आहात. विमा कोण थांबवू शकतो, विमावाल्याकडून कोण हप्ते खाऊ शकतो, विमावाल्याला कोण टाईट करू शकतो, मला वाटते तुम्हाला जास्त माहीत आहे. आणि माझी विनंती आहे की तुम्ही आमचे मतं जसे घेता तसं तुमचंही एखादं मत खरं जे कळते ते जरा मांडत चला. त्याच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील धोडक बुद्रुक, गोभणी, गणेशपूर, पाचंबा, खडकी सदर परिसरात काल संध्याकाळी प्रचंड प्रमाणात गारपीट झाल्यानं अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि शेतात बर्फाची चादर पसरली. मोठ्या आकाराच्या गारा पडल्यानं त्याचा खच सगळीकडे साचला होता. या गारपिटीनं शेतातील ज्वारी, बिजवाई कांदा, लिंबू, संत्रा, टरबूज, खरबुजासह भाजीपाला आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार.